नमस्कार मित्रांनो, परत एकदा आपलं खूप खूप स्वागत आहे आपल्या सर्वांच्या लाडक्या महा डीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवरती. आणि आज आपण एक खूप अत्यंत महत्त्वाचा टॉपिक अनलॉक करणार आहोत. आरटी प्रवेश प्रक्रिया 2026 आणि 27. बघा, आरटी प्रवेश म्हटल्याच्या नंतर सगळ्यांच्या मनात एक उत्सुकता निर्माण होते की मोफत मध्ये पहिली ते 8वी किंवा पहिली ते 10वी पर्यंत जे शिक्षण आहे मुला मुलींचं हे घ्यायचंय कसं आणि याच्यासाठी प्रक्रिया आहे कशी. आणि दरवर्षी शासन याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बदल करते. मग आता 26-27 साठी गव्हर्नमेंटनं कुठली नियमावली ठरवून दिली की ज्या अंतर्गत तुम्ही ऍडमिशन घेणार आहात, तसंच यासाठी कुठली कागदपत्रे लागणार आहेत आणि प्रोसेस करायची कशी, या संदर्भात सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत मित्रांनो. तर सर्वप्रथम पूर्ण व्हिडिओ पहा. आणि पहा मित्रांनो, आपण महा डीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवर नवीन असाल, अद्याप चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात महत्त्वाचं चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलच्या आयकॉनला हिट करा. यामुळे नवीन येणारा व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. चला वळूयात आजच्या विषयाकडे. सर्वप्रथम आपण समजून घेऊयात आरटी प्रवेश म्हणजे काय. बघा, आरटी प्रवेश म्हणजे गव्हर्नमेंटनं प्रत्येक इंग्लिश स्कूलमध्ये जे विद्यार्थी आहेत यांच्यासाठी मोफत मध्ये 25% जागा राखीव करून दिल्यात मोफत मध्ये प्रवेश घेण्यासाठी. मग या प्रवेशास पात्र कोण आहे ते पाहूया. बघा, या योजनेअंतर्गत सर्वसामान्य गरीब कुटुंबातील प्रत्येक मुलगा मुलगी शिकावी आणि एक उच्च दर्जाचं शिक्षण घ्यावी यासाठी आरटी प्रवेश गव्हर्नमेंटनं स्कीम चालू केली आहे. आणि याच्यामध्ये बघा, खाजगी शाळांमध्ये 25% जागा ईडब्ल्यूएस किंवा वंचित गट ज्याला आपण म्हणतो यांच्यासाठी राखीव ठेवलं. ही प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन आहे. याच्यामध्ये त्यांना जे पोर्टल दिलेले studentmaharashtra.gov.in याच्यामध्ये आपल्याला नोंदणी करावी लागते. आणि या नोंदणीमध्ये जी प्रक्रिया होणार आहे ही 100% ऑनलाईन असते. याच्यामध्ये मोफत शिक्षण शाळामध्ये अवेलेबल शिक्षणानुसार 8वी ते 10वी पर्यंत मिळतं. आणि याच्यात ज्या 25% जागा ह्या गव्हर्नमेंट प्रत्येक खाजगी शाळामध्ये राखीव ठेवतं. आता याच्यासाठी सर्वप्रथम आपण हे पाहूयात की याच्यासाठी कागदपत्रे कुठली लागतील ती. बघा, कागदपत्राचा विचार आल्याच्या नंतर याच्यामध्ये आपल्याला जन्माचा दाखला, ज्याला आपण मराठीमध्ये जन्माचा दाखला, ज्याला इंग्लिशमध्ये बर्थ सर्टिफिकेट असं म्हणतो. आता हा आपल्याला मिळतो कुठून? हा जर जन्म महानगरपालिकेत असेल किंवा नगरपालिकेत असेल तर तिथून तुम्ही मिळवू शकता, किंवा ग्रामपंचायत एरियात असेल तर ग्रामपंचायत मध्ये पण मिळवू शकता. त्याचबरोबर आपल्याला रहिवासी दाखला लागतो. आता रहिवासी दाखल्यामध्ये बघा मित्रांनो, आपण राशन कार्ड, लाईट बिल किंवा भाडेकरारनामा देऊ शकतो. आता राशन कार्ड, लाईट बिल कोणाच्या क्रायटेरियामध्ये? जर स्वतःचं घर असेल तर राशन कार्ड आणि लाईट बिल आपण देऊ शकतो. आणि भाडेकरारनामा हा जर आपण एखाद्या ठिकाणी रेंटनं राहत असोल तर नोटराइज किंवा रजिस्टर्ड भाडेपत्र इथं मात्र लागतं. आणि उत्पन्नाचा दाखला, आता आपल्याला 1 लाखापेक्षा कमी असलेला उत्पन्नाचा दाखला सुद्धा या ऍप्लिकेशन साठी लागतो. त्याचबरोबर आधार कार्ड पालकाचं आणि वडिलाचं दोन्ही लागतं. पासपोर्ट साईजचे 2 फोटो मुलाचे पण लागतात. याचबरोबर जर SC ST आणि OBC याच्यामध्ये जर तुमचा प्रवर्ग मोडत असेल तर त्याचं कास्ट सर्टिफिकेट सुद्धा वडिलांचं लागतं. त्याचबरोबर कुणी जर अनाथ मुले असतील तर त्यासाठी त्याचं प्रमाणपत्र, किंवा कुणी सिंगल पॅरेंट किंवा विडो असतील तर त्यासाठी त्यांचं मृत्यू प्रमाणपत्र किंवा डिवॉर्स सर्टिफिकेट सुद्धा असणं गरजेचं आहे. म्हणजे आपल्याला लागणारे कागदपत्र आपल्या क्रायटेरियानुसार कमी जास्त होऊ शकतात. चला आता डायरेक्ट बघूया याची प्रक्रिया. आता बघा, सर्वप्रथम आपल्याला studentmaharashtra.gov.in या वेबसाईटवर जायचे आणि रजिस्ट्रेशन करायचे. रजिस्ट्रेशन केल्याच्या नंतर आपल्याला मुलाची माहिती भरायची, ज्याचं ऍडमिशन घेतलेलं आहे किंवा ज्याला ऍडमिशन घ्यायचं आहे त्याची. त्याचबरोबर पालकाच्या माहितीमध्ये पालकाचं नाव, व्यवसाय, उत्पन्न, मोबाईल नंबर आणि राहायचा पत्ता, ह्या बेसिक गोष्टी आपल्याला इथं भराव्या लागतात. त्याचबरोबर हे कागदपत्र आपल्याला ऑनलाईन पण अपलोड करावे लागतात. आणि अपलोड केल्याच्या नंतर आपल्या अंतरानुसार आपल्याला शाळा निवडायच्या आहेत, प्राधान्यक्रम द्यायचा आहे, कुठली घ्यायची आहे कुठली नाही घ्यायची आहे. त्याचबरोबर आपला अर्ज सबमिट झाल्याच्या नंतर त्याची पावती
डाउनलोड करायची. आता या वर्षीसाठी बरेच युट्यूबला व्हिडिओ पाहिले असतील तुम्ही की या वर्षीचे RT ऍडमिशन झाले सुरू, पण अद्याप कुठलंही अधिकृत माहिती आलेली नाहीये की ऍडमिशन सुरू झालेत का, किंवा शेवटची तारीख किती आहे, किंवा लॉटरी कधी लागणार आहे आणि ऍडमिशन कधी घेणार आहे. तर तुम्हाला त्याचा प्रोसेस चालू झाल्याच्या नंतर मी आपल्या चॅनलवर कळवणारच आहे. त्याच्यामुळे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. आणि बघा, जेव्हा तुम्ही हे पूर्ण फॉर्म भरता तर याच्यामध्ये यांचा क्रायटेरिया काय असतो, सुरुवातीला ऍडमिशन सुरू होतात, त्यानंतर त्याची शेवटची तारीख संपते आणि नंतर लॉटरीचा रिझल्ट असतो. आता लॉटरीचा रिझल्ट जेव्हा लागेल तिथून पुढे तुम्हाला त्याची प्रिंट घेऊन डॉक्युमेंट घेऊन त्या शाळेमध्ये जायचे आणि तुमचं ऍडमिशन कन्फर्म करायचे, त्याची रिसिप्ट तुमच्याकडे घ्यायची. आता बघा, लॉटरी प्रक्रियामध्ये बऱ्याच वेळेस आपल्या मनामध्ये संभ्रम निर्माण होतो. आता कसा सांगतो तुम्हाला. जेव्हा एखाद्या शाळेमध्ये आपण ऑनलाईन प्रवेशाची प्रक्रियेसाठी अर्ज करतो तेव्हा काय होतं की बऱ्याच वेळेस आपण फॉर्म भरतो आणि आपला नंबर लागत नाही. आता बऱ्याच वेळेस असं प्रत्येक पालकाला वाटतं की मी जर अर्ज केला तर माझा नंबर लागावा, परंतु बघा की प्रत्येक शाळेमध्ये ह्या पूर्ण जागा ज्या असतात याच्यामधल्या फक्त 25% जागाच RT अंतर्गत येतात. त्याचबरोबर याच्यामध्ये गव्हर्नमेंटने काही प्राधान्यक्रम ठरवलेले, प्रेफरन्स ठरवलेले, ते कसे असतात ते समजून घेऊया. बघा, याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदी जर तुमच्या शाळेमध्ये जे अर्ज गेलेत त्याच्यामध्ये अनाथ मुले जे असतील त्यासाठी हाय प्रायोरिटी किंवा सर्वोच्च प्राधान्य दिलं जातं. त्यानंतर येतं काही HIV एड्स ग्रस्त पालकाची मुले, तर त्यांना हे सेकंड प्रायोरिटी दिलं जातं. त्यानंतर असतं विशेष गरजा असलेले मुलं जे स्पेशली एबल्ड असतात किंवा अपंग असतात म्हणून त्यासाठी. आणि त्यानंतर सगळ्यात शेवटचा क्रायटेरिया आहे शाळेपासून असलेलं अंतर. याच्यामध्ये तुम्ही राहत्या घरापासून शाळेचं जे अंतर आहे त्यानुसार विद्यार्थी सिलेक्ट केले जातात. म्हणजे या प्रक्रियेनं लॉटरीची प्रोसेस केली जाते. तर मग त्याच्यामुळे प्रत्येकाचा नंबर लागल असं काहीही नाही. त्यासाठी सर्वप्रथम जेव्हा तुम्ही अर्ज करता त्यानंतर आपल्याला लॉटरी लागली का नाही हे आपल्या साईटवर चेक करायचे, student.maharashtra.gov.in. आणि इन केस त्याच्यामध्ये आपलं नाव आलं, आपला नंबर लागला, तर शाळेशी आपल्याला 15 दिवसाच्या आत संपर्क करावा लागतो, शाळेला भेटावं लागतं, शाळेला बोलावं लागतं आणि आपली ओरिजिनल कागदपत्रे त्याचबरोबर एक झेरॉक्स प्रत घेऊन आपल्याला शाळेमध्ये जायचंय आणि आपला ऍडमिशन घ्यायचा. जेव्हा तुमचा नंबर लागल तेव्हा तुम्हाला ऍडमिशन देणं हे त्या शाळेला बंधनकारक असतं आणि तिथून तुम्हाला ते ऍडमिशन मिळू शकतं. तर RT प्रवेशामध्ये अशा पद्धतीची एक ऑनलाईनची प्रक्रिया असते. याच्यामध्ये आपण सगळ्या गोष्टी शिकलोत. आणि सगळ्यात महत्वाचं, या वर्षीची आणखी वेबसाईट सुरू झालेली नाही, ज्याची अपेक्षित तारीख आहे जानेवारी ते फेब्रुवारी महिना. त्याच्यामुळे कुठल्याही लिंकला क्लिक करू नका, कुठल्याही साईटला जाऊन माहितीला आपली भरू नका, कारण अशा पद्धतीचे वेगवेगळे स्कॅम मार्केटमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने चालू असतात. तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला जी माहिती दिली ती तुम्हाला कशी वाटली मित्रांनो, कमेंट करून सांगायला विसरू नका. तुमचे काही डाऊट्स असतील तरी पण कमेंट करा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, जास्तीत जास्त गरजू व्यक्तीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि अद्याप जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला मात्र सबस्क्राईब करा. तुमचा मूल्यवान वेळ दिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. भेटूयात नवीन एका व्हिडिओत.